आणि आपण पाहतो की विरोधी खासदारांचं निलंबन झालं होतं, मात्र हे निलंबन आता रद्द झालेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता हे खासदार भाग घेणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, विरोधी खासदारांचं जे निलंबन झालं होतं ते निलंबन आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन जे होणार आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे खासदार भाग घेणार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, विरोधी खासदारांचं जे निलंबन झालं होतं ते रद्द झालेलं आहे आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा ते सहभाग घेणार आहेत। यापैकी साधारणपणे 146 खासदारांचं निलंबन हिवाळी अधिवेशनादरम्यान झालं होतं आणि जर आपण पाहिलं तर या खासदारांचं निलंबनामध्ये 14 खासदारांचं प्रकरण विशेष अधिकार समितीकडे पाठवण्यात आलं होतं। त्या खासदारांच्या निलंबनाचा खऱ्या अर्थाने प्रश्न होता, कारण कोणत्याही खासदारांचं जे निलंबन असतं ते त्या विशेष अधिकार सेशन बनवलं असेल त्या कालावधीपुरतं असतं किंवा लोकसभेचं संसदीय अधिवेशन ज्या कालावधीपुरतं असतं तितक्याच कालावधीत असतं। मात्र हे जे 14 खासदारांचं निलंबन होतं त्या खासदारांच्यासाठी हा कठीण काळ होता आणि त्यांना पुन्हा एकदा घेतलं जाणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। ज्या पद्धतीने मागच्या सेशनच्या दरम्यान संसदेमध्ये 2 तरुण घुसले होते आणि त्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरती आवाज उठवला होता, त्या दरम्यान मोठा गोंधळ झाला होता आणि या गोंधळामुळे या खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। आता या खासदारांचं निलंबन जे आहे ते परत त्यांना त्यांचे खासदाराचे जे अधिकार होते ते परत करण्यात आलेत आणि लोकसभेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यामध्ये ते आता भाग घेऊ शकणार आहेत। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।